जय विद्यार्थी मित्रो, चला आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा आपला महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960. काय आहे? 1 मे 1960. जो आपला महाराष्ट्र आहे हा 1 मे 1960 ला त्या ठिकाणी स्थापन झाला. विद्यार्थी मित्रो, जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 26 जिल्हे होते. किती जिल्हे होते? 26. जेव्हा स्थापनेवेळी स्थापन झाला तेव्हा जिल्हे किती होते? 26 जिल्हे होते आणि त्या ठिकाणी 4 प्रशासकीय विभाग होते. किती? 4 प्रशासकीय विभाग किती होते? तर 4 प्रशासकीय विभाग त्या ठिकाणी होते. मग विद्यार्थी मित्रो, आता जर आपण वर्तमानमध्ये जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. किती जिल्हे आहे? 36 जिल्हे आहे आणि 6 प्रशासकीय विभाग आहे. काय आहे? 6 प्रशासकीय विभाग आहे. किती आहे? 6 प्रशासकीय विभाग आहे. मग 6 प्रशासकीय विभाग कोणते? तर 6 प्रशासकीय विभाग त्या ठिकाणी पहिला आपला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर विभाग त्या ठिकाणी आहे. दुसरा आहे आपला नाशिक विभाग. तीन नंबर आहे आपला पुणे विभाग. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960. स्थापनेवेळी 26 जिल्हे होते, 4 प्रशासकीय विभाग होते आणि वर्तमानमध्ये आता सध्या किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहे, 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि पहिला प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर, नंतर नाशिक विभाग, नंतर पुणे विभाग, त्याच्यानंतर आपला आहे नागपूर विभाग, नागपूर विभाग, 5 नंबर कोकण विभाग, आणि 6वा आपला अमरावती विभाग. अमरावती विभाग. विद्यार्थी मित्रो, 6 प्रशासकीय विभाग आपले कोणकोणते? छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि अमरावती विभाग. मग विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 ला, त्याच्यानंतर आपला जो महाराष्ट्र आहे, काय आपला महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या पूर्वेला आपला कोणता जिल्हा आहे? तर गडचिरोली जिल्हा आहे. कोणता आहे? गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्हा आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्वेला एक राज्य आहे, ते राज्य म्हणजे छत्तीसगड. कोणतं राज्य आहे? तर छत्तीसगड. विद्यार्थी मित्रो, हे जे छत्तीसगड राज्य त्या ठिकाणी आहे, या छत्तीसगड राज्याला महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्याची सीमा त्या ठिकाणी लागतात आणि ते 2 जिल्हे कोणते आहे? तर ते 2 जिल्हे आहे, एक म्हणजे गडचिरोली आणि दुसरा आहे त्या ठिकाणी, पहिला आहे गडचिरोली आणि दुसरा आहे गोंदिया. दुसरा कोणता आहे? गोंदिया. महाराष्ट्राच्या पूर्वेला एक राज्य आहे, ते राज्य म्हणजे छत्तीसगड आणि त्या छत्तीसगड राज्याला महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्याच्या सीमा लागतात. पहिल्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली आणि दुसरी जी जिल्ह्याची सीमा लागते तो जिल्हा आहे आपला गोंदिया. म्हणजे जे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जे राज्य आहे छत्तीसगड, त्या राज्याला महाराष्ट्राच्या किती सीमा लागतात? महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील किती सीमा लागतात? तर 2 जिल्ह्याच्या सीमा त्या ठिकाणी लागतात. मग विद्यार्थी मित्रो, आपला जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राच्या उत्तरेला
कोणतं राज्य आहे तर मध्य प्रदेश राज्य आहे. कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश. आपला महाराष्ट्र, बघा महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या पूर्वेला एक राज्य आहे, त्या राज्याची सीमा आपल्या राज्याला लागून आहे. महाराष्ट्र, आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला एका राज्याची सीमा लागून आहे आणि ते राज्य म्हणजे छत्तीसगड. कोणतं आहे? छत्तीसगड. कोणता आहे तर छत्तीसगड. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राच्या पूर्वेला एक राज्य आहे आणि ते राज्य कोणतं आहे तर छत्तीसगड आहे. कोणतं आहे? छत्तीसगड. आणि हे जे छत्तीसगड राज्य आहे या छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. किती जिल्ह्यांच्या? 2 जिल्ह्याच्या सीमा लागतात. किती जिल्ह्याच्या सीमा लागतात तर 2 जिल्ह्याच्या सीमा लागतात. ते 2 जिल्हे कोणते आहे तर एक गडचिरोली, दुसरा आहे गोंदिया. दुसरा कोणता आहे? गोंदिया. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड, छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील 2 जिल्ह्याच्या सीमा लागतात, गडचिरोली आणि गोंदिया. गडचिरोली आणि गोंदिया. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला, महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला एक राज्य आहे, त्या राज्याची आपल्या राज्याला सीमा लागते. हे राज्य म्हणजे मध्य प्रदेश. कोणतं राज्य आहे तर मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. विद्यार्थी मित्रो, जे मध्य प्रदेश राज्य आहे या मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. किती जिल्ह्यांच्या? 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. मग 8 जिल्हे कोणकोणते आहे तर 8 जिल्हे, त्यात पहिला नंदुरबार, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा. नंतर आहे अमरावती, नंतर आहे नागपूर, नंतर आहे भंडारा आणि आणखी एक आहे गोंदिया. कोणता आहे? गोंदिया. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड राज्य, छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांच्या सीमा लागतात, गडचिरोली आणि गोंदिया. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य आणि या मध्य प्रदेश राज्याला 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. 8 जिल्हे कोणकोणते आहे तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, त्याच्यानंतर अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राच्या आग्नेयेला एक राज्य आहे, त्या राज्याची सीमा आपल्या राज्याला जोडून आहे. ते राज्य आहे तेलंगणा. कोणता आहे तर तेलंगणा राज्य आहे. त्या तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील, जे तेलंगणा राज्य आहे या तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात तर 4. किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. आणि ते 4 जे जिल्हे आहेत त्यातला पहिला आहे तो गडचिरोली. पहिला कोणता आहे तो? गडचिरोली. दुसरा आहे चंद्रपूर, तिसरा आहे यवतमाळ, आणि चौथा आहे नांदेड. कोणता आहे? नांदेड. महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणतं राज्य आहे तर तेलंगणा राज्य आहे. आणि त्या तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राच्या दक्षिणेस 2 राज्य आहेत. किती राज्य आहे
तर 2 राज्य आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेस 2 राज्य आहे आणि त्या राज्याच्या सीमा आपल्या राज्यासोबत त्या ठिकाणी कशा आहे, जुळून त्या ठिकाणी आहे. पहिलं राज्य कर्नाटक आणि दुसरं म्हणजे गोवा. कोणतं आहे? कर्नाटक आणि गोवा. विद्यार्थी मित्र, जे गोवा राज्य आहे त्या गोवा राज्याला आपल्या महाराष्ट्रातील एका जिल्ह्याची सीमा लागून आहे. किती? एक जिल्हा. एक जो जिल्हा आहे तो कोणता आहे, तर तो आहे सिंधुदुर्ग. कोणता आहे? सिंधुदुर्ग. कोणता आहे? सिंधुदुर्ग. आणि विद्यार्थी मित्र, जे कर्नाटक राज्य आहे या कर्नाटक राज्याला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. किती जिल्ह्यांच्या सीमा? 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? तर 7 जिल्हे. ते 7 जिल्हे कोणकोणते आहे, तर 7 जिल्हे. पहिला सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग. दुसरा आहे कोल्हापूर, तिसरा सोलापूर, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर सांगली, त्याच्यानंतर धाराशिव, नंतर आहे लातूर आणि 7वा आहे आपला नांदेड. 7वा कोणता आहे? नांदेड. महाराष्ट्राच्या दक्षिणेत 2 राज्य कर्नाटक आणि गोवा. गोवा राज्याला एका जिल्ह्याची सीमा लागून आहे सिंधुदुर्ग आणि कर्नाटक राज्याला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे. ते 7 जिल्हे कोणकोणते, तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे. काय आहे? अरबी समुद्र. काय? तर अरबी समुद्र. काय? अरबी समुद्र. विद्यार्थी मित्रो, ज्या पद्धतीनं काय आहे, दक्षिणेस कर्नाटक गोवा आहे, पश्चिमेस अरबी समुद्र आहे, आग्नेयेस तेलंगणा राज्य आहे, त्याच्यानंतर पूर्वेला छत्तीसगड आहे. पूर्व जी दिशा आहे तिकडे कोणतं राज्य आहे, तर छत्तीसगड आहे. त्या छत्तीसगड राज्याची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. त्याच्यानंतर उत्तरेला मध्य प्रदेश आहे. त्या मध्य प्रदेश राज्याची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. आणि जे मध्य प्रदेश राज्य आहे त्या मध्य प्रदेश राज्याला आपल्या 8 जिल्ह्यांच्या सीमा त्या ठिकाणी लागतात. आपल्या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या वायव्येला एक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे. काय आहे? एक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे. ते राज्य म्हणजे गुजरात. राज्य कोणतं आहे, तर गुजरात. आणि केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर दादरा नगर हवेली. नगर हवेली. दादरा नगर हवेली. विद्यार्थी मित्रो, जे आपलं गुजरात राज्य आहे या गुजरात राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात, तर 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. आणि ते 4 जिल्हे कोणकोणते आहे, तर ते 4 जिल्हे आहे. पहिला आहे आपला पालघर, पालघर. दुसरा आहे नाशिक, नंतर आहे धुळे, नंतर आहे नंदुरबार. ते आहे नंदुरबार. विद्यार्थी मित्रो, आपला महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड राज्य. त्या छत्तीसगड राज्याला 2 जिल्ह्याच्या सीमा लागतात. एक गडचिरोली आणि दुसरा गोंदिया. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला मध्य प्रदेश राज्य आहे आणि त्या मध्य प्रदेश राज्याला आपल्या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. ते 8 जिल्हे कोणते आहे, तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, त्याच्यानंतर अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रो, जो आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या आग्नेयेला तेलंगणा राज्य आहे आणि त्या तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. हे 4 जिल्हे कोणते आहे, तर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. त्याच्यानंतर आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला
महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला 2 राज्य आहे. ते 2 राज्य कोणते आहे तर एक कर्नाटक आहे आणि दुसरा कोणता आहे तर गोवा राज्य आहे. विद्यार्थी मित्र, जे गोवा राज्य आहे त्या गोवा राज्याला महाराष्ट्रातील एका जिल्ह्याची सीमा लागून आहे आणि ती सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्याच्यानंतर जो कर्नाटक आहे, जो कर्नाटक राज्य आहे त्या कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात आणि ते 7 जिल्हे कोणते आहे तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव आणि नांदेड. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे आणि महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि एक राज्य आहे. राज्य कोणतं आहे तर गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दादरा नगर हवेली. जे गुजरात राज्य आहे त्या गुजरात राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. ते 4 जिल्हे कोणते आहे तर पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात तर 4 जिल्ह्यांच्या सीमा त्या ठिकाणी लागतात.